गडचिरोली जिल्ह्यात 2017मध्ये घडलेल्या चर्चित सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीला तब्बल 9 वर्षांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे। चंद्रपूर शहरातून रामनगर आणि गडचिरोली पोलिसांच्या संयुक्त पथकानं या आरोपीला ताब्यात घेतलंय। विशेष म्हणजे एका अंत्यसंस्कारादरम्यान त्याला जुन्या टोपण नावानं हाक मारल्यानं त्याची ओळख उघड झाली आणि त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली। 2017मध्ये गडचिरोली जिल्ह्यात अपहरण आणि सामूहिक बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणातील मुख्य आरोपी संत्रा उर्फ अंकित मालाकार हा त्यावेळी अल्पवयीन असून साथीदारांसह फरार झाला होता। या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला यापूर्वीच अटक करण्यात आली होती। मात्र अंकित नाव बदलून विविध ठिकाणी मजुरी करत राहत होता आणि गेली 9 वर्ष पोलिसांची दिशाभूल करत होता। दरम्यान मंगळवारी चंद्रपूर शहरातील एका स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी कब्र खोदण्याचे काम तो करत असताना तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं त्याला जुन्या टोपण नावाने संत्रा अशी हाक मारली। त्याने प्रतिसाद दिल्यानंतर रामनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेला महत्त्वाचा धागा मिळाला। त्यानंतर रामनगर आणि गडचिरोली पोलिसांच्या संयुक्त पथकानं तत्काळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलं। सध्या त्याच्या विरोधातील पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून या कारवाईमुळे 9 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीचा शोध अखेर संपुष्टात आला आहे। तो हा गडचिरोलीच्या 9 वर्षापूर्वीच्या 363 गुन्ह्यामधील अल्पवयीन बालक आहे। शिवाय गडचिरोली येथील दाखल जो गँगरेपचा गुन्हा आहे त्यातील हा फरार आरोपी आहे। एकंदर गुप्त माहितीदार आणि चंद्रपूर येथील रामनगरची डीबी टीम आणि गडचिरोली टीम यांना या बाबतीमध्ये आरोपी पकडण्यामध्ये यश आलेलं आहे। आरोपी आम्ही पुढील कारवाई करता गडचिरोली टीम यांना स्वाधीन केले।